ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कमेंटवरती सकाळीच एका ताईंनी कमेंट केली होती की ताई हे जे तुम्ही शोल्डर चार्ट टाकलेले आहात ते शोल्डर चार्ट बोटनेक, कटोरी, प्रिन्सेस कट किंवा फोर्टक्स ब्लाउज या सगळ्यांसाठी चालणार आहेत का? तर हो, मी या प्रश्नाचं उत्तर हो असं देईन, पण त्यांनी त्याच्यामध्ये एक ब्लाउज ॲड केलेला आहे, तो म्हणजे बोटनेक। तर आपण जे शोल्डर मायनस चार्ट दिलेले आहेत ते फक्त आपल्याला डीप नेक ब्लाउजसाठीच वापरायचे आहेत। जर आपला बोटनेक ब्लाउज असेल तर त्याच्यासाठी ते चार्ट आपल्याला उपयोगी पडणार नाहीत, कारण बोटनेकमध्ये आपण शोल्डर मायनस करत नाही, बरोबर? म्हणजे हा इथे एक छोटासा मुद्दा आहे, तो मी त्यांच्या लक्षात आणून देत आहे। तर बाकी सगळ्या ब्लाउजांमध्ये तुम्ही इव्हन ड्रेसमध्ये सुद्धा पुढे जेव्हा आपण ड्रेस घेऊ त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच शोल्डर मायनस चार्ट उपयोगी पडणार आहेत। त्यामुळे हे शोल्डर मायनस चार्ट आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा। आणि मेन महत्त्वाचं म्हणजे जे मी बनवलेले आहेत, म्हणजे मराठीमध्ये दिलेले आहेत बघा, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा त्याची एक प्रिंट काढून घ्या आणि तुमच्याकडे कायमची ठेवून द्या, किंवा ते लिहून जरी तुमच्या वहीमध्ये ठेवलात तरीही चालू शकेल, कारण इथून पुढच्या प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत। आणि दुसरा एका ताईंचा प्रश्न होता की तो म्हणजे समजा आपल्याकडे बऱ्याच कस्टमरचे ब्लाऊज येत आहेत आणि आपल्याला आता प्रत्येक वेळेला तो कस्टमर येईल त्यावेळेला त्याचा जे वेगळा गळा देणार, वेगळ्या प्रकारचा ब्लाऊज आपल्याला सांगणार, तर अशा वेळेला आपण प्रत्येक वेळी त्याचे पेपर पॅटर्न्स काढायचे का, जे आपण या पद्धतीने काढत आलेलो आहोत त्या पद्धतीने? तर बघा, त्या ताईंसाठी मी एक सांगेन की तुम्हाला तुमच्या कस्टमरला ब्लाऊज परफेक्ट करून द्यायचा आहे की नाही, या दोन प्रश्नांपैकी एक उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये वाय किंवा एन टाईप करायचं आहे, ओके? किंवा ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल त्या सर्वांनी माझ्या कमेंटमध्ये यस किंवा एन टाईप करायचं आहे। आय थिंक मला असं वाटतं की आपण जर शिवण करत असू तर आपल्याला काय वाटतं की आपण शिवलेला ब्लाऊज हा कस्टमरला प्रॉपरच बसला पाहिजे, बरोबर? हे उत्तर असायला हवं ना आपल्या सगळ्यांचं, की मी शिवलेला ब्लाऊज कस्टमरला प्रॉपरच आला पाहिजे। तर समजा एक माझ्याकडे 36 साईजचा पेपर पॅटर्न आहे, मी एका अगोदरच्या कस्टमरसाठी बनवलेला आहे, तो माझ्याकडे आहे, तर मी तो जसं आहे आणि दुसरे एक कस्टमर आलं सेम, त्याची पण 36च चेस्ट साईज आहे, तर त्याच पॅटर्नवरून मी तो पेपर पॅटर्न ठेवून काढला तर चालेल का? फक्त चेस्ट साईज जुळली म्हणजे त्याची अप्पर बस्ट, कंबर किंवा शोल्डर किंवा हा मुंडा घेर हे प्रॉपर मेजरमेंट त्या कस्टमरच्या जो आपण पेपर पॅटर्न काढलेला आहे या अगोदर, किंवा समजा त्याच कस्टमरचा तुम्ही पेपर पॅटर्न काढलेला आहे आणि पहिल्यांदा ज्या वेळेला तो कस्टमर आला त्यावेळी त्यांनी तुम्हाला डीप नेक सांगितला होता, डीप नेक वाईज तुम्ही त्यांचं पेपर पॅटर्न काढलात आणि त्याच्यावेळेस तुम्ही त्यांना ब्लाऊज शिवून दिलात, ते त्यांना परफेक्ट आलं। त्यानंतर कस्टमर तुमच्याकडे आलं, काही दिवसांनी आलं म्हणा, काही महिन्यांनी आलं, तर त्यानंतर त्यांनी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज शिवायला सांगितलं, तर अशा वेळेला तुम्हाला त्याचा जो डीपनेक ब्लाऊजचा पॅटर्न आहे जो तुम्ही ठेवला असेल, जपून ठेवला असेल म्हणा किंवा कुठेतरी स्टोअर करून ठेवला असेल, तर तो काढून तुम्ही त्या मापावरून मागच्या वेळी त्यांना ब्लाऊज बसलेला आहे तर चला आपण आता तेच पॅटर्न काढूया आणि शिवून देऊया, असं होणार आहे का? नाही ना। जसा गळा बदलणार आहे तसं त्याच कस्टमरचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला वेगळा पेपर पॅटर्न बनवावा लागणार आहे। तर मग समजा म्हणजे एकाच साईजमध्ये 36च साईज आहे, त्याचाही डीप नेकच आहे, पण त्याच दुसरा कस्टमर असेल आणि त्याची शोल्डर किंवा मुंडा घेर ही सगळी मेजरमेंट्स वेगळेच असणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा त्याच्या वाईज समजा तुमच्याकडे एक पॅटर्न आहे मान्य, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ती ॲडजस्टमेंट करता येणं जमलं पाहिजे, तर तुम्ही तेच पेपर पॅटर्न वापरून दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता। पण जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला अजून कुठलाच अंदाज नाही आहे की कुठल्या ह्याच्यामध्ये आपण किती खाली आलं पाहिजे, किंवा मुंडाघेर कमी असेल तर आपण कुठल्या बाजूतून काय कमी केलं पाहिजे किंवा काय वाढवलं पाहिजे, कुठून आपण खाली आलो पाहिजेत, याचा जर तुम्हाला काही अजून अंदाज नसेल तर तुम्ही प्रत्येक कस्टमर तुमचं आलं तर तुम्ही त्याच्यासाठी पेपर पॅटर्न्स बनवायचे आहेत। आणि ही कुठेही शॉर्टकट नाही। जर तुम्हाला तुमच्या शिलाईच्या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचा जम बसवायचा असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला ही मेहनत करावीच लागणार आहे। एकच पेपर पॅटर्न घेऊन तुम्ही त्याच्यावरती जर सगळ्यांचे ब्लाऊज शिवत असाल तर तुमचं फिनिशिंग, फिटिंग प्रॉपर येणार आहे का?
हां, भले तुमचं येईल, कधी येईल? तुमच्या हाताखालून जेव्हा 100, 200, 400 अशी ब्लाऊज होऊन गेलेली असतील आणि तुम्हाला आता तुमची नजर, तुमचे हात, तुमची कात्री, तुमचे सगळे अवयव त्या दृष्टीने तयार झालेले असतील. आता आमचं कसं होतं, आम्ही कटिंगला घेतलं ना, तर कट करता करताच कळतं की नाही आपलं कुठेतरी जास्त ते नाही, ते थोडं जास्त झालेलं आहे. तर तिथून बरोबर कात्री आमची फिरते. इथंपर्यंत आपली नजर तयार व्हायला पाहिजे. इथंपर्यंत तुमची झाली आहे का? झाली असेल तर तुम्ही मग 32 छातीवरून 40चा सुद्धा ब्लाऊज तयार करू शकता, म्हणजे 40 चेस्टसाठीचा. पण जर तुम्ही बिगनर स्टेजमध्ये असाल तर तुम्हाला, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे भरपूर कस्टमर यावेत, काही वेळेला तुमच्याकडे येतही असतील म्हणा, पण जर तुमचे ते कस्टमर टिकून राहावेत असं वाटत असेल तर तुम्हाला प्रॉपर मेथडनीच जावं लागणार आहे. कारण शिलाईमध्ये तुम्हाला कुठलाही शॉर्टकट मारता येणार नाही. जर तुमचं ब्लाऊज तुमच्या कस्टमरला प्रॉपर बसलं तरच तुमचा कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येणार आहे रिपीट. जर ते ब्लाऊज बिघडलं किंवा त्याला, ठीक आहे तुमच्या समोर तो कदाचित म्हणेलही हो छान झालाय, छान बसला, किंवा अगदीच तुमच्या जवळचं कोणी असेल किंवा तुमच्या ओळखीतलं किंवा कुणाच्या तरी ओळखीतून आलेलं असेल, त्यावेळी पुरेसं तो म्हणूनही जाईल चला ठीक आहे छान बसलं. पण जर तुमचं ते ब्लाऊज त्याला नसेल आवडलं किंवा जर त्याला जशी हवी आहे फिटिंग फिनिशिंग तशी नसेल तर तो कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला आपला कस्टमर बेस वाढवायचा आहे आणि आपलं शिवण इम्प्रूव्ह करायचं आहे तर तुम्हाला शॉर्टकट घ्यायचा नाही. पेपर पॅटर्न्स कटिंग करण्याची सवय लावून घ्यायची आहे आणि पेपर पॅटर्न्स बनवत राहायचं आहे तुम्हाला. कारण त्यातूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकत जाणार आहात. आणि शिवण हा आपला असा एक व्यवसाय आहे की त्यामध्ये शिकण्याला कधीही थांबवत नाही. म्हणजे खूप गोष्टी नवीन येत असतात, दररोज नवीन फॅशन येत असते बाजारात आणि ती तुमच्याकडे कस्टमर घेऊन येत असते की मला या पद्धतीचा ब्लाऊज बनवून द्या. माझ्याकडेचे तर बरेच, म्हणजे जवळजवळ सगळे कस्टमर म्हणाल ना तर मोबाईल घेऊन येतात, हां ताई या पद्धतीचा ब्लाऊज आम्हाला हवा आहे, मोबाईलला तुम्हाला इमेज पाठवून देतो, या पद्धतीचा ब्लाऊज बनवा. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? त्यामुळे आपल्याला सध्या जो ट्रेंड चालू आहे त्याच्याबरोबर तर आपल्याला अपडेट राहावंच लागतं. त्याचबरोबर नवनवीन फॅशन्स येत राहतात, त्यासुद्धा आपल्याला नवनवीन शिकत राहावं लागतं नेहमी. आणि शिकत आता जर मी म्हणाले की माझा आता बिझनेस सेट आहे, माझ्याकडे भरपूर कस्टमर असतात किंवा आता मला काही नवीन शिकायची गरज नाही, तर मी चालेल का असं म्हटलं तर? जर नवीन बाजारात एखादी डिझाईन आलेली आहे किंवा नवनवीन काहीत ना काहीतरी येत असतं, सिरियल्समध्ये जसे ब्लाऊज बघितले जातात तसे आपल्याकडे कस्टमर येतात की मला या सिरियल्समध्ये ही जी त्या नायिकेने जे घातलेलं आहे ना ब्लाऊज तसं मला डिझाईन हवं आहे. मग ती डिझाईन तुम्हाला येईल का? जर तुम्ही त्या डिझाईन्स बघितल्या नाहीत, त्या शिकला नाहीत, त्याचे पॅटर्न्स बनवले नाहीत आणि ते ट्राय केले नाहीत तर ते तुम्हाला जमणार आहेत का? नाही ना. मग त्याच्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजेत आपल्याला आणि खूप प्रयत्न करावे लागतात. सहजासहजी कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि ती सहजासहजी मिळालेल्या गोष्टीची व्हॅल्यू नसते. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहायचं आहे आणि पेपर पॅटर्न्स बनवायला कंटाळा करायचा नाही. जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला परफेक्शन मिळवायचं असेल तर तुम्ही परफेक्ट पद्धतीने पेपर पॅटर्न्स बनवायला शिकायचंच आहे. अगदी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी नंतर रिलेट होत जातील की कशा पद्धतीने आपण कटिंग घेतलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही भरपूर पेपर पॅटर्न्स बनवाल ना त्यानंतर तुम्हाला मग डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग जमणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्न्सची आवश्यकता राहणार नाही. पण जर तुम्ही स्टार्टिंग असाल, तुमच्याकडे कस्टमर भरपूर येत आहेत आणि त्यांना टिकवून ठेवायचं असेल तर ही पद्धत तुम्हाला अवलंबायची आहेच. ओके, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आय थिंक. तर चला आता यानंतर सुद्धा बऱ्याच कस्टमर म्हणजे बऱ्याच आपल्या व्ह्यूअरचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये बोलूया. आणि यापुढे मी तुम्हाला एक सांगेन की आत्ता आपलं कटोरी ब्लाऊज चालू आहे ना, तर कटोरी ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या कमेंट आलेल्या आहेत की ताई 34 साईजमध्ये दाखवा, 32 मध्ये दाखवा, किंवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत. तर मी विचार करत होते की आपण एक ब्लाऊज आहे ना त्याच्या सिरीज घेऊया. म्हणजे आता आपला कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊजमध्येच आपण 32, 34, 36, 38, 40, 42, 44 आता आपले कटोरी ब्लाऊजचे जवळजवळ दोन पॅटर्न झालेले आहेत. म्हणजे 38 चेस्ट आणि 43 चेस्टमध्ये झालेलं आहे. तर आता जे अगदी कमी चेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे पेपर पॅटर्न्स बघणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की मी कटोरी पेपर पॅटर्न्स पहिला सुरू करावेत की प्रिन्सेस कट पेपर पॅटर्न सुरू करावेत की फोर्टक्स पेपर पॅटर्न सुरू करावेत, हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा की आपण पहिल्यांदा कुठला पॅटर्न घ्यायला सुरुवात करूया, कटोरीचा, प्रिन्सेस कट की फोर्टक्स.
ओके, तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या ज्यावरती जास्त कमेंट असतील त्यावरती आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहोत. तर चला भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.